राष्ट्रीय विज्ञान दिन, जिल्हा परिषद शाळा धोंडेगाव. हवेला वजन आणि वस्तुमान असते. आकाश गोटे व कुणाल बेंडकुळे. साधी यंत्रे, कप्पीच्या साहाय्याने विहिरीचे पाणी काढणे. यंत्रामुळे कोणतेही काम करणे सोपे जाते आणि बल कमी लावावे लागते. चुंबकीय पदार्थ ओळखणे, उदाहरणार्थ लोखंड, निकेल, पोलाद. ज्या पदार्थांना चुंबक चिकटते त्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात. जयश्री तुळशीदास बेंडकुळे व दुर्गा हनुमंत बेंडकुळे. फुग्याचे टेबल तयार करणे. यामध्ये 4 फुगे घेऊन ते फुगवून घेतले आणि एकमेकांना बांधून घेतले. त्यानंतर एका सपाट पृष्ठभागावर ठेवून त्याच्यावर एक सपाट फळी ठेवण्यात आली की झाले फुग्याचे टेबल तयार. या टेबलावर आपण 40 किलोपर्यंतचे वजन सहज पेलू शकतो. पाण्यावर चालणारी बोट तयार करणे. ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा कधीही नष्ट होत नाही किंवा कधीही संपत नाही. एका ऊर्जेचे दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतरण होते. हा प्रयोग साहिल अंबादास बेंडकुळे याने सादर केला. इयत्ता 6वी. निकुंभ सर प्रात्यक्षिकांची पाहणी करताना. माननीय केंद्रप्रमुख निकुंभ सर यांना मानवी पचन संस्थेचे कार्य समजावून सांगताना इयत्ता 7वीची विद्यार्थिनी स्वाती बेंडकुळे. बोरवेल हातपंप चे कार्य अभ्यासणे. बोरवेल म्हणजे भूगर्भातील पाणी बाहेर काढण्यासाठी बनवलेले यंत्र होय. हे यंत्र हवेच्या दाबावर चालते. हे समजण्यासाठी छोट्या प्लास्टिक डबीचा वापर केलेला आहे. प्लास्टिक डब्याच्या झाकणाला मध्यभागी छिद्र पाडून एक दट्ट्या बसवण्यात आला आणि खाली एक नळी बसवण्यात आली. ज्यावेळी हवेचा दाब कमी होतो त्यावेळेस पाण्याचा दाब वाढतो आणि पाणी नळीतून बाहेर येते. या तत्त्वावर बोरवेलचे कार्य चालते. हा प्रयोग इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी प्रियांका कैलास दोबाडे व दीपाली काशीनाथ बेंडकुळे यांनी करून दाखविला. या प्रयोगामध्ये ज्या पदार्थाची घनता पाण्यापेक्षा अधिक असते ते पदार्थ पाण्यात बुडतात आणि ज्या पदार्थाची घनता पाण्यापेक्षा कमी असते त्या पदार्थ पाण्यावर तरंगतात. हा प्रयोग इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी हिरा जावळे, रुपाली बेंडकुळे आणि अक्षदा पारधी या तिघींनी मिळून केलेला आहे. पाण्याची घनता अभ्यासणे. या प्रयोगामध्ये दोन्ही काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून घेतले आणि एका ग्लासमध्ये 4 चमचे मीठ घातले आणि ते ढवळून घेतले. त्यानंतर 2 बटाटे दोन्ही ग्लासमध्ये टाकले असता आपल्याला काय दिसते तर ज्या पाण्यामध्ये मीठ मिसळले त्या पाण्याची घनता वाढली आणि त्यामुळे बटाटा पाण्यावर तरंगतो आणि ज्याची घनता कमी असते त्यावर बटाटा बुडतो. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी सौर ऊर्जेचे रूपांतरण अभ्यासणे. या प्रयोगामध्ये सोलर प्लेट ही सूर्यप्रकाशात ठेवली असता यामध्ये सौर ऊर्जा निर्माण होते. या सौर ऊर्जेचे वेगवेगळ्या विविध ऊर्जेमध्ये रूपांतरण करता येते. उदाहरणार्थ विद्युत ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, गतिज ऊर्जा असे विविध प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतरण अभ्यासता येते. विज्ञान प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बच्छाव मॅडम, भामरे सर, जगताप मॅडम, बोरसे मॅडम, बेडसे मॅडम, वाघ मॅडम, खैरनार मॅडम यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. फुग्याला हात न लावता फुगा फुगवणे. ध्वनीचे प्रसारण अभ्यासणे. इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.